आता आपण थेट जाणार आहोत शिवाजी पार्कवर, कारण या ठिकाणी थोड्याच वेळात मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी देवेंद्र उपस्थित आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊयात। देवेंद्र, थोड्याच वेळात मनसेचा गुढीपाडवा मेळावा या ठिकाणी होणार आहे। राज ठाकरे हे स्वतः मनसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत, तर मनसैनिकांकडून त्यांच्या सभेची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती। नेमकी राज ठाकरे हे या सभेतून काय भूमिका मांडू शकतात? नक्कीच प्राची, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे मनसे कार्यकर्त्यांचं लक्ष तर आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे। कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या काही आठवड्यापासून मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चा होत होत्या, मात्र अद्याप तरी मनसे महायुतीमध्ये सहभागी झालेले नाहीये। एकीकडे भाजपचे जे नेते आहेत ते मनसेचं महायुतीमध्ये स्वागत करतात आहे, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात आहे, कारण त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की त्यांची जी भूमिका आहे, पक्षाची जी भूमिका आहे ती आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट होणार। स्वाभाविक आहे, अवघ्या काही मिनिटांमध्ये मनसेचा हा जो मेळावा आहे गुढीपाडव्याचा तो पार पडणार आहे आणि या मेळाव्यामधून स्पष्ट होणार आहे की मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार आहे का, लोकसभा निवडणूक लढवणार आहे का, लोकसभा निवडणूक लढवणार असेल तर मनसेच्या पदरी किती जागा मिळतात आहे हे देखील स्पष्ट होत आहे का या मेळाव्यातून, हे पाहणं महत्त्वाचं असेल। किंवा एक शक्यता जी दुर्मिळ आहे की मनसे स्वबळावरती निवडणूक लढवेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीची जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या पाडव्याच्या मनसेच्या सभेतून मनसे कार्यकर्त्यांना मिळतील, अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ते कार्यकर्ते व्यक्त करतात आहे। नक्कीच थोड्याच वेळामध्ये आता शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात आणि काय ते संबोधन करतात याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। आपण देखील या कार्यक्रमाकडे नजर ठेवून आहोत। धन्यवाद देवेंद्र, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।